Hi friends, myself Umesh Shirsagar, your biology teacher. Today we want to start with the different disorders of the heart or different disorders with the सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीमच्या संदर्भात ज्या वेगवेगळ्या डिसऑर्डर ज्या आहेत तर त्याचा आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये बघा पहिली जी डिसऑर्डर जी आहे तर ती म्हणजे हायपर टेन्शन. आता गेल्या लेक्चरला मी ब्लड प्रेशर म्हणजे काय ते शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर म्हणजे आपण सांगितलं दी प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन दी वॉल ऑफ ब्लड व्हेसल इज कॉल्ड ॲज दी ब्लड प्रेशर. आणि मग त्याच्यामध्ये आपण सांगितलं आर्ट्रियल ब्लड प्रेशर, दी प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन दी वॉल ऑफ आर्टरी ड्युरिंग दी व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. म्हणजे ज्यावेळेस व्हेंट्रिकलचं सिस्टॉल होतं तर त्यावेळेस आर्टरीच्या वॉलवरती ब्लड प्रेशर जे निर्माण होतं किंवा ज्यावेळेस व्हेंट्रिकलचं डायस्टल होतं तर त्यावेळेस सुद्धा आर्टरीच्या वॉलवरती जे प्रेशर एक्झर्टेड होतं तर त्याला आपण आर्ट्रियल ब्लड प्रेशर असं म्हणतो. आणि त्याच्यात दोन प्रकार आपण सांगितले, एक सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि दुसरं डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आपण कशाला म्हणलं, दी प्रेशर एक्झर्टेड बाय दी ब्लड ऑन दी वॉल ऑफ आर्टरी ड्युरिंग दी व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल इज कॉल्ड ॲज दी सिस्टॉलिक ब्लड प्रेशर which is about 120 mmHg in the adult person. adult person जो आहे तर त्याच्यामध्ये सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जे आहे तर ते 120 mmHg असलेलं पाहायला मिळतं. आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजेच आपण काय सांगितलं होतं, दी प्रेशर एक्झर्टेड बाय दी ब्लड ऑन दी वॉल ऑफ आर्टरी ड्युरिंग दी व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल इज कॉल्ड ॲज दी डायस्टॉलिक ब्लड प्रेशर विच इज अबाउट 80 mmHg की जे 80 mmHg असलेलं पाहायला मिळतं. आणि हे दोन्हीही ब्लड प्रेशर जे आहे तर ते लिहिण्याची जी पद्धत आहे तर ती कसं आहे 120/80 mmHg. सो विच इज दी इन विच दी 120 इज दी सिस्टॉलिक ब्लड प्रेशर while दी 80 mmHg इज दी डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. आणि मग आता आपल्याला त्याच्या डिसऑर्डर पाहिजेत. म्हणजेच बघा ज्यावेळेस हे नॉर्मल ब्लड प्रेशर जे आहे तर त्या नॉर्मल ब्लड प्रेशर पेक्षा ब्लड प्रेशर जास्त वाढणे किंवा कमी होणे तर त्याच्यामुळे होणारे जे डिसऑर्डर जे आहेत तर त्याचे मेनली दोन टाईप आहेत. एक आहे हायपर टेन्शन. आता बघा हायपर म्हणजे एक्सेस और मोर, दी प्रेशर विच इज मोर दॅन द नॉर्मल लेवल इज कॉल्ड ॲज द हायपर टेन्शन. किंवा बघा दी टाइप ऑफ ब्लड प्रेशर which is more than the normal blood pressure or increase in the blood pressure than the normal level of the blood pressure is called as the hypertension. त्याला आपण हायपरटेन्शन असं म्हणतो. नॉर्मल लेवल पेक्षा जर ब्लड वाढलं, नॉर्मल लेवल किती आहे बघा ब्लड प्रेशरची 120/80 mmHg विच इज इन दी अडल्ट पर्सन, तर त्याच्यापेक्षा ते वाढून नियर अबाउट 140 ते 90 mmHg जर झालं त्याच्यामध्ये 140 हे त्या ठिकाणी असणारं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे आणि 90 mmHg जे आहे तर ते डायस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे. म्हणजे सो दिस ब्लड प्रेशर दॅट इज 140/90 mmHg विच इज कॉल्ड ॲज द थ्रेशोल्ड ऑफ हायपरटेन्शन. त्याला आपण थ्रेशोल्ड ऑफ हायपरटेन्शन असं म्हणतो. म्हणजे त्याच्या पुढे जर ब्लड प्रेशर वाढत गेलं तर आपण त्याला हायपरटेन्शन असं म्हणणार आहे. आलं लक्षात. आणि त्याच्यामुळे काय होईल तर त्या व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिसऑर्डर जे आहेत तर त्या निर्माण होऊ शकतात. आणि मग बघा हे ब्लड प्रेशर हे नॉर्मली वाढून ते 180 ते 120 mmHg जर झालं म्हणजेच बघा सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जे आहे 180 mmHg किंवा त्यापेक्षाही जास्त आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर 120 mmHg किंवा त्यापेक्षा जास्त जर वाढलं तर त्यामुळं देअर इज चान्स ऑफ बस्टिंग ऑफ द ब्लड व्हेसल्स. ब्लड व्हेसल जे आहेत तर त्या बस्ट होऊ शकतात इन द ब्रेन ॲज वेल ॲज इन द किडनी ऑर इन नियर टू द ब्लड हार्ट जे आहे तर त्या हार्टच्या जवळ सुद्धा ब्लड व्हेसल्स या बस्ट होऊ शकतात किंवा ब्रेनमध्ये जास्त ब्लड व्हेसल डॅमेज होण्याची शक्यता असते कारण त्या ब्लड व्हेसल्सला बाहेरून इतर मसलचा सपोर्ट जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्यामुळं त्या ठिकाणी द बस्टिंग ऑफ द ब्लड व्हेसल्स इन द ब्रेन
त्याला आपण ब्रेन ह्युमोरेज असं म्हणतो, की त्या ठिकाणी ब्लड व्हेसल्स बस्ट होऊन ब्रेनमध्ये ब्लड जे आहे तर ते पूर्णपणे स्प्रेड होतं आणि त्यामुळे तिथं कोॲग्युलेशन होतं ब्लडचं, आणि त्याला आपण ब्रेन स्ट्रोक असं पण म्हणू शकतो. तर तो त्या ठिकाणी किंवा ब्रेन ह्युमोरेज जे आहे तर ते होऊ शकतं. कशामुळे? ड्यू टू दी हायपरटेन्शन. आणि ते कधी होतं? ज्यावेळेस हे नॉर्मल प्रेशर जे आहे तर ते वाढून सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हे 180 किंवा त्यापेक्षा जास्त आणि डायस्टॉलिक हे 120 mmHg. तसं तर नॉर्मल 120 mmHg हे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे, परंतु डायस्टॉलिक सुद्धा 120 mmHg पर्यंत वाढू शकतं, आणि त्यामुळं त्या ठिकाणी डिसऑर्डर होऊ शकते आणि त्यामुळं ब्लड व्हेसल जे आहेत तर त्या बस्ट होऊ शकतात, आणि त्यामुळं डॅमेज टू दी किडनी, डॅमेज टू दी ब्रेन ऑर हार्ट इज ऑल्सो डॅमेज. आणि त्यामुळं हे हायपरटेन्शन जे आहे सो विच इज द डेंजरस डिसऑर्डर असलेली पाहायला मिळते. आणि हे हायपरटेन्शन जे आहे सो विच इज ऑकर ड्यू टू द टेन्शनमुळे ते होऊ शकतं, किंवा ओव्हर एक्झरसाइज जर झाल्या तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं, किंवा ब्लॉकेज ऑफ दी ब्लड व्हेसल जे आहेत तर त्या ब्लॉक होऊन साधारणतः आर्टेरिओस्क्लेरोसिस आपण ज्याला म्हणतो, विच इज नथिंग बट दी हार्डनिंग ऑफ दी ब्लड व्हेसल्स, आणि त्यामुळे इलॅस्टिसिटी लॉस झाल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी ब्लड व्हेसल्स बस्ट होऊ शकतात. किंवा आथेरिओस्क्लेरोसिस म्हणजेच काय? द डिपॉझिशन ऑफ फॅट ऑर कॅल्शियम ऑर अदर सबस्टन्सेस into the inner lining of the blood vessels, or cholesterol into the inner lining of the blood vessels, and due to that the blood pressure increases in the blood vessels, and due to that these blood vessels become त्या बस्ट होऊ शकतात, आणि त्यामुळं हे वेगवेगळे डिसऑर्डर जे आहेत तर त्या निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळं हायपरटेन्शन इज दी मोर डेंजर डिसऑर्डर. आलं लक्षात? आणि मग हे जे हायपरटेन्शन जे आहे तर मी तुम्हाला सांगितलं, स्ट्रेस असेल किंवा टेन्शन असेल किंवा इतर जे डाएट जे आहे किंवा एज फॅक्टर जो आहे तर त्यामुळे हे हायपरटेन्शन जे आहे तर ती डिसऑर्डर होते, विच ऑल्सो रिझल्ट्स इन टू दी एंजिना पेक्टोरिस. आणि त्याचाच परिणाम हा एंजिना पेक्टोरिस जो आहे तर तो सुद्धा होऊ शकतो. आणि बघा, ज्यावेळेस त्या व्यक्तीमध्ये हायपरटेन्शन होतं ॲट दॅट टाइम सो हार्ट रिक्वायर मोर एनर्जी फॉर द पंपिंग ऑफ द ब्लड, कारण प्रेशरने ब्लड पंप करावं लागतं हार्टला आणि नॉर्मल प्रेशरपेक्षा, आणि त्यावेळेस हार्ट मोर एनर्जी जी आहे तर ती रिक्वायर करतं, आणि त्यामुळं त्या व्यक्तीला जास्त त्रास होण्याची शक्यता असते. आणि मी तुम्हाला सांगितलं की अँजिना पेक्टोरिस जे आहे तर ते सुद्धा डिसऑर्डर होऊ शकते. अँजिना पेक्टोरिस इज नथिंग बट दी चेस्ट पेन ड्यू टू दी लो ब्लड सप्लाय टू दी कार्डियक मसल्स और मे लीड्स इन टू दी मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. म्हणजे अँजिना पेक्टोरिस म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं तर त्या व्यक्तीमध्ये चेस्ट पेन जे आहेत तर त्या निर्माण होऊ शकतात, आणि त्या चेस्ट पेन कशामुळे? ड्यू टू दी लो सप्लाय ऑफ द ब्लड टू दी कार्डियक मसल्स. कार्डियक मसलला कमी प्रमाणात ब्लड सप्लाय झालं तर त्यामुळे कार्डियक मसल्स ह्या डॅमेज होतात. कार्डियक मसल्स ह्या हार्टमध्ये असतात, तर हार्टच्या वॉलच्या मसल्स ह्या डॅमेज होतात, आणि त्यामुळं त्या ठिकाणी जे डिसऑर्डर निर्माण होते त्याचं नाव आहे अँजिना पेक्टोरिस, किंवा त्यालाच विच मीन्स लीड्स इन टू द मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. म्हणजेच मायोकार्डियम हार्टच्या रिलेटेड असणारे डिसऑर्डर जे आहेत तर त्या ठिकाणी होऊ शकतात. इन अँजिना पेक्टोरिस समटाइम्स द सिव्हिअर पेन्स आर डेव्हलप्ड. काही वेळेस त्या व्यक्तीमध्ये सिव्हिअर पेन्स जे आहेत किंवा हेवीनेस इन द चेस्टमध्ये हेवीनेस किंवा सिव्हिअर पेन जे आहेत तर त्या होऊ शकतात. अँड दिस पेन्स विच आर स्प्रेड इन टू दी नेक रिजन, मानेच्या रिजनला त्या पेन स्प्रेड होऊ शकतात. ॲज वेल ॲज दे आर स्प्रेड इन टू दी लोअर जॉ जो आहे खालचा जबडा जो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या पेन स्प्रेड होतात. ॲज वेल ॲज दे आर स्प्रेड ॲट दी लेफ्ट आर्म अँड शोल्डर. लेफ्ट आर्म आणि शोल्डर जो आहे तर त्या ठिकाणी सुद्धा ह्या ज्या पेन ज्या आहेत तर त्या स्प्रेड होऊ शकतात. So these pains which are increases during the over exertion झालं तर त्या जास्त वाढू शकतात, आणि मग त्यावेळेस रेस्ट जर त्या व्यक्तीने घेतला तर त्या पेन ज्या आहेत तर त्या कमी होऊ शकतात. तर ही जे डिसऑर्डर जे आहे तर त्याला म्हणायचं अँजिना पेक्टोरिस, की ज्याच्यामध्ये चेस्ट पेन जे आहेत तर ते मेन कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर नेक्स्ट डिसऑर्डर आहे तर ते म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज. सो इट इज रिलेटेड विथ दी कोरोनरी आर्टरी. याच्या नावामध्येच आहे बघा, कोरोनरी आर्टरी डिसीज. त्याला शॉर्ट मध्ये कॅड असं म्हणायचं, और विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी अथेरिओस्क्लेरोसिस.
आता बघा, गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं व्हॉट इज बाय अथेरिओस्क्लेरोसिस. सो अथेरिओस्क्लेरोसिस इज नथिंग बट दी डिपॉजिशन ऑफ कॅल्शियम, फॅट or fibrous tissue or cholesterol into the inner lining of the coronary artery. कोरोनरी आर्टरी जी आहे तर तिच्या आतल्या साईडला हे वेगवेगळे सबस्टन्सेस आहेत. कोलेस्टेरॉल मेनली, त्याच्यानंतर फॅट असेल किंवा कॅल्शियम असेल किंवा इतर कंपोनंट जे आहेत किंवा फायब्रस सेल्स असतील तर त्या डिपॉझिट होतात आणि त्यामुळं इनर लाइनिंग जे आहे आर्टरीची लुमेन जे आहे तर ती नॅरो होत राहते. अँड ड्यू टू दॅट the blockage is takes place in the coronary artery, and that coronary artery which cannot supply the proper amount of blood to the wall of हार्टच्या वॉलला प्रॉपर अमाऊंट मध्ये ब्लड सप्लाय करू शकत नाही आणि त्याच्यामुळं कोरोनरी आर्टरीच्या रिलेटेड असणारा डिसीज आहे म्हणून त्याला कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा त्याला कॅड किंवा त्यालाच अथेरिओस्क्लेरोसिस असं म्हणलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मग त्या ठिकाणी डिपॉझिशन ऑफ ब्लड व्हेसल्स मध्ये हे जे सबस्टन्स डिपॉझिट झालेले आहेत त्यामुळं ब्लड व्हेसल्स सफिशियंट अमाऊंट मध्ये हार्टला ब्लड प्रोव्हाइड करू शकत नाही. सो हार्ट रिक्वायर or heart muscles require more amount of oxygen, but that oxygen which is not supplied by the blood because of the blockage of in coronary artery, and due to that the disease is developed called as the coronary artery disease. आलं लक्षात? coronary artery disease झाला. त्याच्यानंतर angina pectoris की ज्याच्यामध्ये चेस्ट पेन जे आहेत सिव्हिअर तर त्या व्यक्तीमध्ये होताना पाहायला मिळतात आणि त्या होण्यामागचं जे डिसऑर्डर आहे तर ते म्हणजे हायपरटेन्शन. आलं लक्षात? की ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर जे आहे तर ते नॉर्मल लेवलपेक्षा वाढलेलं पाहायला मिळतं तर त्याला आपण हायपरटेन्शन असं म्हणतो. दुसरी एक डिसऑर्डर आहे तर ती म्हणजे हायपोटेन्शन. हायपोटेन्शन म्हणजेच काय, नॉर्मल लेवलपेक्षा जर त्या ठिकाणी ब्लड प्रेशर डिक्रीज झाला, दी ॲबनॉर्मल डिक्रीज इन दी ब्लड प्रेशर दॅन दी नॉर्मल लेवल विच इज कॉल्ड एज दी हायपोटेन्शन, ज्याला आपण खालचा रक्तदाब असं म्हणतो. सो विच इज डेव्हलप्ड ड्यू टू दी लेस व्हॉल्यूम ऑफ द ब्लड इन दी बॉडीमध्ये जर लेस व्हॉल्यूम ब्लडचं असेल तर त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या व्यक्तीमध्ये हायपोटेन्शन होऊ शकतं किंवा ड्यू टू द ऍक्सिडेंटल केसेस द लॉस ऑफ ब्लड इज टेक्स प्लेस अँड ड्यू टू दॅट द हायपोटेन्शन इज टेक्स प्लेस. आलं लक्षात? ह्या दोन डिसऑर्डर आणि त्याच्या रिलेटेड ह्या दोन डिसऑर्डर म्हणजेच अँजिना पेक्टोरिस आणि कोरोनरी आर्टरी डिसीज. आता बघा, ह्या डिसऑर्डर कशा झालेत किंवा नाहीत हे आयडेंटिफाय करण्यासाठी वेगवेगळे टेक्निक वापरले जातात. त्याच्यामध्ये ईसीजी आहे आणि अजून एक जे आहे तर ते अँजिओग्राफी. आता अँजिओग्राफी इज द टेक्निक विच इज युज्ड टू डिटेक्ट द ब्लॉकेज इन द आर्टरीज असेल किंवा ब्लड वेसल्स कॉमनली आपण म्हणूया, ती टेक्निक विच इज युज्ड टू डिटेक्शन ऑफ द ब्लॉकेज इन द ब्लड वेसल्स ॲट प्रॉपर लेवल. सो दॅट टेक्निक इज कॉल्ड एज द angiography, or it is also called as the X-ray imaging process. X-ray imaging process in which the cardiac blood vessels which to locate for the position of the blockage. ब्लॉकेजच्या पोझिशन साठी त्या ठिकाणी ब्लड वेसल्स लोकेट करण्याचं जे काम केलं जातं किंवा ब्लॉकेज लोकेट करण्यासाठी जे टेक्निक वापरलं जातं त्याला म्हणायचं अँजिओग्राफी. आलं लक्षात? इट इज युज्ड टू डिटेक्शन द ब्लॉकेज इन दी ब्लड वेसल्स ॲट एक्झॅक्ट पोझिशन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग हे डिटेक्शन झाल्यानंतर किंवा डायग्नोसिस झाल्यानंतर जी ट्रीटमेंट केली जाते तर त्यापैकी एक ट्रीटमेंट आहे अँजिओप्लास्टी. सो इट इज दी वन ऑफ द ट्रीटमेंट इन विच दी स्टेन इज इन्सर्टेड. स्टेंट जे आहे तर ती स्टेंट इन्सर्ट केली जाते कुठं, ॲट दी साइड ऑफ ब्लॉकेज. ज्या ठिकाणी ब्लॉकेज झालेलं आहे, समजा ही ब्लड वेसल आहे आणि या ब्लड वेसल मध्ये इथं जर ब्लॉकेज झालेला असेल तर या ब्लॉकेजच्या ठिकाणी एक स्टेंट जे आहे म्हणजे लहानसा पाईप जो असतो तर तो त्या ठिकाणी इन्सर्ट केला जातो आणि त्या तिथलं ब्लॉकेज जे आहे तर ते काढलं जातं आणि त्याचबरोबर ती ब्लड वेसल जी आहे तर ती थोडीशी अशी एनलार्ज केली जाते लुमेन त्याची आणि त्याच्यानंतर नॉर्मल ब्लड फ्लो जो आहे तर तो त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. तर हे जे टेक्निक आहे तर त्याला म्हणायचं अँजिओप्लास्टी. अँजिओप्लास्टी इज द ट्रीटमेंट अँड अँजिओग्राफी इज द डायग्नोस्टिक मेथड. येतं लक्षात? डायग्नोसिसची मेथड आहे तर त्याला म्हणायचं अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी म्हणजे अँजिओग्राफी नंतर जिथं ब्लॉकेज आहे तर त्या ठिकाणी स्टेंट टाकण्याची जी प्रोसेस आहे तर त्याला म्हणायचं अँजिओप्लास्टी.
प्लास्टी. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर अजून एक ट्रीटमेंट आहे, तर ते म्हणजे बायपास. काही व्यक्तींमध्ये बघा ब्लॉकेज जर मोठा असेल आणि त्या ठिकाणी स्टेंट टाकता येत नसेल, तर त्या ठिकाणी काय केलं जातं, सर्जिकल ऑपरेशन केलं जातं. जे सर्जिकली ते ऑपरेट केलं जातं आणि ती जी ब्लड व्हेसल जे आहे, ब्लॉक झालेली ब्लड व्हेसल जी आहे, तर ती पूर्णपणे काढून टाकली जाते. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्या बॉडीचे इतर पार्ट जे आहेत, फॉर एक्झाम्पल हँड असेल किंवा लेग्स असेल, तर तिथली ब्लड व्हेसल्स ही कट केली जाते आणि कट करून ज्या ठिकाणी ती ब्लॉक झालेली होते, तर त्या ब्लॉकेजच्या ठिकाणी ती रिप्लेस केली जाते. तर ते जे ट्रीटमेंट आहे, तर त्याला म्हणायचं बायपास. सो विच इज दी सर्जिकल ट्रीटमेंट, की जी सर्जिकल ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये टोटली ब्लॉकड ब्लड व्हेसल जे आहेत, तर ती काढून त्या ठिकाणी चांगली ब्लड व्हेसल जी आहे, तर ती रिप्लेस केली जाते. तर त्याला बायपास असं आपण म्हणतो. आलं लक्षात. यात काही ट्रीटमेंट आहे. त्याच्यानंतर बघा अजून एक हार्ट अटॅकचा प्रकार आहे, तर तो म्हणजे सायलंट हार्ट अटॅक. सो विच इज ऑल्सो कॉल्ड एज द सायलंट मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. सायलंट हार्ट अटॅक इज द अदर हार्ट अटॅक दॅन द नॉर्मल हार्ट अटॅक. जनरली जो हार्ट अटॅक असतो, तर त्याच्यापेक्षा वेगळा असणारा हा हार्ट अटॅक आहे. सो इट लॅक दी जनरल सिम्पटम्स ऑफ दी क्लासिकल हार्ट अटॅक. क्लासिकल हार्ट अटॅक मध्ये जे आपल्याला सिम्पटम्स पाहायला मिळतात, सो दीज सिम्पटम्स विच आर लॉस्ट इन दी सायलेंट हार्ट अटॅक. सायलेंट हार्ट अटॅक जो आहे, तर त्या ठिकाणी ती जी सिम्पटम्स जे आहेत, तर ती लॉस्ट झालेली पाहायला मिळतात. आणि म्हणून मग त्या ठिकाणी त्या व्यक्तीमध्ये बघा, नॉर्मल जर हार्ट अटॅक असेल, क्लासिकल हार्ट अटॅक, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, सिव्हिअर चेस्ट पेन पाहायला मिळेल, त्याच्यानंतर हायपरटेन्शन पाहायला मिळेल त्या व्यक्तीमध्ये, त्यानंतर शॉर्टनेस ऑफ द ब्रीथ झालेली पाहायला मिळते, किंवा स्वेटिंग किंवा डिझीनेस. म्हणजे हे जे सिम्पटम्स आहेत, तर ते नॉर्मल हार्ट अटॅक वेळेस त्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतात. बट दी पर्सन विच इज सफर्स फ्रॉम दी सायलंट हार्ट अटॅक विच कॅनॉट शोज दी ऑल दी सिम्पटम्स. हे जे सर्व सिम्पटम्स आहेत, तर ते आपल्याला त्या व्यक्तींमध्ये पाहायला मिळत नाहीत आणि त्या व्यक्तीला ॲबनॉर्मली अचानकपणे अटॅक येतो आणि त्याचं नाव आहे सायलंट हार्ट अटॅक, की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सिम्पटम्स नॉर्मली त्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळत नाही. अचानक येणारा हार्ट अटॅक जो आहे, तर त्याला म्हणायचं सायलंट हार्ट अटॅक. आलं लक्षात. आणि याच्या संदर्भात बघा, 10वीतली काही मुलं होते, तर त्या मुलांनी एका ठिकाणी रिसर्च केला आणि त्याच्यातून मग एक चांगला त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन झालं. आपल्या पुस्तकामध्ये त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे बघा. तर त्याच्यामध्ये त्या मुलांनी चांगलं काम केल्याबद्दल, फॉर एक्झाम्पल इथं बघा, नो दी सायंटिस्ट म्हणून एक भाग आहे, त्याच्यामध्ये सांगितलेले आहे अक्षय आणि मनोज जे आहेत, विच आर दी टीनेजर्स फ्रॉम दी चेन्नई. चेन्नईमधले हे टीनेजर्स आहेत, की ज्यांनी बघा नॉन इन्व्हेन्सिव्ह टेक्निक फॉर दी प्रिडिक्ट दी पॉसिबिलिटी ऑफ दी सायलेंट हार्ट अटॅक. तर त्याच्या संदर्भात त्याने काम केलं, की जी 10वीत शिकणारी मुलं होती, आणि मग त्यांचं जे हे इन्व्हेन्शन आहे, तर त्याच्यासाठी त्यांना त्या ठिकाणी राष्ट्रपती भवन जे आहे दिल्लीला, तर गेस्ट म्हणून त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांना रिसर्च करण्यात आला आणि रिसर्च केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी बघा त्यांचं इनोव्हेशन जे आहे, तर त्याच्याद्वारे इनोव्हेटिव्ह किट जे आहे, तर ते त्या ठिकाणी तयार केलं टू अनालाइज द लेवल ऑफ FABP3, म्हणजेच काय, फॅटी ॲसिड बाइंडिंग प्रोटीन 3 विथ द हेल्प ऑफ UV लाईट. UV लाईटचा वापर करून त्यांनी त्याचा स्टडी केला. आणि इट इज द स्मॉलेस्ट प्रोटीन इन दी ब्लड, की जे ब्लडमधलं स्मॉलेस्ट प्रोटीन आहे, तर ते आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न 10वीतल्या मुलांनी, अक्षय आणि मनोज जे आहेत, की जे चेन्नईचे विद्यार्थी 10वीतले, तर त्यांनी तो प्रयत्न केला. तर याच्या संदर्भातला जो एक्सेस रिसर्च जो आहे, त्यांनी अजून काय केलं, तर ते तुम्ही ऑनलाईन इंटरनेटला किंवा जे वेगवेगळे सर्च इंजिन जे आहेत गुगलसारखं, तर त्याच्यावर जाऊन सर्च करा आणि जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. ठीक आहे. आपण आजच्या लेक्चरपर्यंत इथंच थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट जो आहे, तर तो त्या ठिकाणी स्टडी करूया. ठीक आहे. थँक्यू.